नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यावर राष्ट्रवादीचा झेंडा लागलेला आहे. या ठिकाणी लोणावळा आहे, तळेगाव. तर मावळचे सम्राट आमदार यांच्या विकास कामाला मतदारांनी पसंती दिल्याचं कळतंय. तर आमदार सुनील अण्णा शेळके त्यांच्याकडून जाणून घेतो. अण्णा, काय सांगाल नेमकं? वडगाव नगर पंचायतमध्ये अबोलीताई मयूरदादा ढोरे यांचा 1465 मतांनी खूप चांगल्या फरकाने विजय झाला. 11 सीटं ज्या आमच्या विचाराच्या आली त्यापैकी पक्षाच्या अधिकृत 9 आहेत आणि 2 अपक्ष आहेत. माझ्या किंवा सर्वांच्याच कॅल्क्युलेशनप्रमाणे अजून 3 सीटं आम्हाला अपेक्षित होती. 3 सीटं भारतीय जनता पक्षाची येणं हे आम्ही पहिल्यापासूनच गृहीत धरलो होतं, परंतु 3 जास्तीचे सीट त्यांचे वाढले. जे 3 सीट आमचे पराभूत झाले ते कशामुळे झाले किंवा तिथं काय नक्की कमी पडलो आम्ही याचं नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि तिथल्या नागरिकांचे जे काय प्रश्न असतील ते सोडवण्यात अधिकची भर देऊन जे विजय झाले आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. मयूरदादांनी, अबोलीताईनं किंवा सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी, वडीलधाऱ्यांनी जे काय वडगाव शहरामध्ये काम करताना मला खांद्याला खांदा लावून मदत केली किंवा निधीकरता, प्रकल्पांकरता पाठपुरावा केला, त्याचं फळ म्हणून किंवा त्याची एक मतातून आशीर्वाद रूपी वडगावकर जनतेनं चांगल्या पद्धतीने साथ दिली. मी वडगावच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. अण्णा, तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये पण महायुतीचे नगराध्यक्ष झाले, तिथंही राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी. काय सांगा? आम्ही त्यांना 11 जागा दिल्या होत्या. 1 जागा फक्त तिथं निवडणूक लागली भारतीय जनता पक्षाची आणि जे बिनविरोध करायला पाहिजे ते बिनविरोध करताना आमचे राष्ट्रवादीचे 7 उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात उतरवले. त्यांना मतदान किंवा प्रचाराकरता कष्ट घ्यावे लागले. 7च्या 7ही निवडून आले आणि जे त्यांना दिलं होतं एक्स्ट्रा ते बी आम्हाला लोकांनी निवडून दिलं. बरं, तुमचे बंधू सुदाम शेठ शेळके या ठिकाणी विजय झालेत. समोरच्याचं डिपॉझिट ठेवलंय, काय केलंय नेमकं? मी तर गेलोच नव्हतो, पण तिथल्या हे बघा, सुनील शेळके काय करतो हे सांगावं लागत नाही. सर्वसामान्य माणसं असतील, सुशिक्षित असतील, कामगार वर्ग असेल, मोलमजुरी करणारा असेल, सर्वांना कळतं, चांगलं वाईट व्यवस्थित कळतं. त्यामुळं निवडणुकीमध्ये अपप्रचार करून किंवा बदनामी करून मतं मिळतात असं कुणीच गृहीत धरू नका, किंवा काहीतरी आमिष दाखवून पैशावरती खरेदी करून मतं मिळतील असं कुणी गृहीत धरू नये. ज्याला जी जागा दाखवायची ती जागा जनता दाखवते. आणि म्हणून सुदामचं मला असं सांगितलं की काहीतरी त्यांना फक्त 230 का 270 काहीतरी मतं पडली समोरच्याला आणि याला 2728 मी डिपॉझिट जप्त झालं. खूप चांगला तिथल्या लोकांनी प्रतिसाद दिला. बरं अण्णा, लोणावळ्यामध्ये पण तुमचाच झेंडा आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आहे, काय सांगा? लोणावळ्याच्या मायबाप जनतेनं अहंकार गाडला आणि विकास कामं करणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या करता उभा राहणाऱ्या व्यक्तींना साथ दिली. मी खूप मनापासून लोणावळकर जनतेचे आभार व्यक्त करतो. आता जबाबदारी अधिक वाढली आहे. नगराध्यक्ष 10 का 11 हजार मतांनी अजून फायनल फिगर आलेली नाही आहे. ती येईल. ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी उन्माद केला ते व्यवस्थित घरी बसवले. वडगाव नगर पंचायतीमध्ये गड आला पण सिंहगडा मयूरदादांचा पराभव झालाय, याच्याकडे मयूरदादांनी माझं ऐकलं असं तर त्याचाही पराभव नसता झाला. आता मी जाहीर सांगतो, ठीक आहे, पण जाऊ दे. आमची ताई नगराध्यक्ष झाली याचा खूप आम्हाला अभिमान आहे. येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झेडपी आणि पंचायत समिती याकडे फक्त लक्ष लागले की आमदार साहेब कुणाला पुढे घालतात, त्याबद्दल काय सांगा? साहेब नमस्कार, तुम्हीच राहिले ते या. पंचायत समिती आणि झेडपी मध्ये आमदार साहेब कुणाला या ठिकाणी पुढाकार तिकीट देतात याकडे लक्ष लागले. बघू, थांबा अजून. आता या असतं पहिलं व्यवस्थित होते, पुढे काय काय झालं सगळं तपासू दे आणि त्यानंतरनं माझ्या ग्रामीण भागातली कुणीच काळजी करू नका. याच्यापेक्षा वाहतात समोरच्यांची जनता करील, तुम्ही काळजी करू नका. अण्णा, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आता मावळ तालुक्यामध्ये सक्षमपणे उभा राहतोय, याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? आणि आता या
मी तुम्हाला सांगू का, एखादा पक्ष मजबूत होतो याचा अर्थ असा नाही की कुणाचं व्यक्तिगत अस्तित्व वाढतं, जबाबदारी वाढती. ज्यांना निवडून दिलं त्यांची जबाबदारी वाढती. मला आता एवढंच वाटतं की ज्या मागच्या 4 वर्षात जिथे प्रशासक राजवट होती, नगरसेवक नव्हते, त्यावेळेला मला जास्त प्रयत्न करावे लागायचे किंवा कष्ट घ्यावे लागायचे. आता जवळपास 50 सहकारी आता आलेत. किमान आता किती 50 आहे का 45 आणि 4 अपक्ष. मी जवळजवळ बरोबर 50 आणि 2 नगराध्यक्ष 51-52 सहकारी आता मला खांद्याला खांदा लावून काम करतील. त्यांची जबाबदारी घेऊन त्या त्या भागातले विकास कामांना अधिक गती देतील. बरं, मयूर दादांना चालू करा. नगरसेवक म्हणून